माझ्या माहिती एक ती 12 ते 15 फुटाची मूर्ती असणार, जी माझ्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा येत नाही आहे ॲक्च्युलीमध्ये. मला खूप पाठीमागे यावं लागलं आहे. ही सुंदर अशी बलाढ्य मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि आपण असं आतमध्ये जाणार आहोत, बघणार आहोत कोणत्या कोणत्या अजून मूर्त्या आहेत. ते आता आहे ना, मी 360 फिरणार आहे बघा, पूर्ण 360 फिरणार आहे एका जागेवरून. आणि एका जागेवरून मला एवढ्या मूर्त्या इथं पाहायला भेटतात. म्हणजे फक्त जागच्या जागी मी फक्त गोल फिरलो आहे आणि एवढ्या मूर्त्या आपल्या डिस्प्लेसाठी लावल्या आहे. जिकडे जाईल नजर तिकडे आहे. खरं तर बल्ला लाड हा खूप प्रसिद्ध आहे हमरापूर विभागात. हे गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर आज आपण जाणार आहोत तांबट शेत किंवा हमरापूर येथे नवीन वर्कशॉपना भेट द्यायला. कारण की यंदाच्या 2026च्या नवीन नवीन ट्रेंडिंग आर्टिकल्स म्हणजे ज्या मूर्त्या आहेत नवीन नवीनच्या, तर ते आज आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. तर चला आता आपण तिकडेच जाणार आहोत. आज आपल्यासोबत कोणी नाही आहे कॅमेरा पकडायला, तर आपण आज एकटेच जाणार आहोत आणि असेच सोबत राहा, जेणेकरून तुम्हाला यंदाच्या नवीन नवीन ट्रेंडिंगच्या ज्या मूर्ती आहेत त्या तुम्हाला बघायला भेटतील. आणि आज सकाळी सकाळी पाऊससुद्धा येऊन गेला, तर क्लायमेट एकदम छान झाला आहे आणि एकदम असा प्रसन्न वाटतंय आज तिकडे जाता जाता. आणि सध्या आपण आहोत आता हमरापूरमध्ये आणि बघा सुरुवातीलाच म्हणजे गेटच्या इथे सुंदर सुंदर मूर्त्यांचा डिस्प्ले लावलेला आहे. आता ह्या मूर्त्या मला थोडं मितांश आर्ट स्टुडिओच्या आहेत, जे काही इथे बघा फोन नंबर वगैरे आहे त्यांचं दिलेलं आहे स्टुडिओचं. आणि एकदम सुंदर सुंदर मूर्ती आहेत. ही बघा, ही जी कमलावरची मला वाटते मुंबईच्या राजाची जशी मूर्ती होती ही तशीच काहीतरी मूर्ती आहे जी कमलावर बसलेली आहे. आणि मंडळी, सध्या आपण आहोत हमरापूरच्या बल्लाल आर्ट्समध्ये, जे की खूपच प्रसिद्ध आणि लोकप्रिय एक वर्कशॉप आहे. आणि हे आहेत ना त्यांच्या छोट्या मूर्त्या आहेत, ज्या त्यांनी खाली इथं फक्त डिस्प्लेसाठी ज्या ओकेमध्ये ज्या कलर काम वगैरे करून झालेल्या आहेत त्या इथं ठेवलेल्या आहेत. तर अतिशय सुंदर सुंदर आहेत. हे बघा तुम्ही, अशा मूर्ती तिथे त्यांनी लावलेल्या आहेत. आणि माझी म्हणजे एक सर्वात नजर जी गेली ना, तो इथे बघा, इथे दगडूशेठ लावलेले आहेत त्यांनी. हा जवळजवळ 3 फुटाचा दगडूशेठ असावा आणि एवढा सुंदर दिसतं ना त्याच्यावरचं काम, अतिशय सुंदर दिसतो तो गणपती बाप्पा. दगडूशेठ बोलल्यावर एकदम म्हणजे भावना ज्या आहेत त्या म्हणजे इथे लगेच या गणपतीसमोर असे त्या दिसतात आपल्याला. आणि त्याच्या साईडला एक जो छोटा आहे, जो कदाचित 2.5 फुटाचा असावा बाप्पा. आणि याचं जे कलरिंगचं जे काम आहेत ना, अतिशय असं सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतं आहे. आणि एक जो त्याच्या साईडला जो एक दगडूशेठ आहे तो एक असा युनिक डिझाईनमध्ये ठेवलेला आहे त्यांनी आणि डिस्प्लेला. आणि खूपच असे बाप्पा जे आहेत जे डिफरंट व्हरायटीमध्ये आहेत. आता जो हा बघाल ना तुम्ही, तो हा एक आहे, तो हा विठ्ठल अवताराचा आहे. पण त्याच्यावर सर्व वारकरी संत असे तिथं जे त्यांनी तसं दाखवलेलं आहेत की देवाच्या किती जवळ असे असतात त्याचे भक्त देवाचे, ते हे त्या मूर्तीमधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि इकडे बघाल तुम्ही तर गणपती बाप्पाला फेटा वगैरे लावला आणि जो फेट्याची जी स्टाईल आहे ना ती बघा, अतिशय किती सुंदर आहे. त्याच्यावर हां ही बघा, अतिशय एकदम सुंदर दिसते. आणि त्याच्यामध्ये तसं जो धोतर जो मारला आहे, शेला जो टाकला आहे, तो अतिशय असा ॲट्रॅक्टिव्ह दिसतो आहे. आणि हा असे एकच नाहीत तर असे खूप आहेत जे की बल्लाल आर्ट्स हमरापूर येथे आहे. आणि हा सुद्धा बाप्पा तुम्ही बघू शकता, एक विठ्ठल अवतार आहे जो. आणि खाली बाप्पाचे असे अष्टविनायक जे आहेत, जे सर्व बाप्पा आहेत ते खाली आहेत, ते खाली तुम्हाला दिसू शकतात. हे बघा खालती जे आहेत ना, हे सर्व अष्टविनायक आहेत जे खाली तुम्ही बघतात पाटाला. आणि हा विठ्ठल अवताराचा गणपती बाप्पा आहे आणि खूपच सुंदर आहे. मला तर पर्सनली खरोखर खूप आवडला आहे हा बाप्पा. आणि त्याचे जे कलरिंगचे जे वर्क आहे ना ते अतिशय सुंदर आहे, सुंदर. आणि आत्ताचे जे म्हणजे ट्रेंडिंगमध्ये जे आहेत, जसे की स्वामींचा अवतार असं जे बाप्पा दाखवतात, ते ही मूर्त जी आहे ती बघू शकता तुम्ही, जे की स्वामी अवतारामध्ये आहे. कोणाला जर काय इथल्या जर मूर्त्या जर हव्या असतील तर तुम्ही नक्कीच बल्लाल आर्टला एकदा भेट द्या. हे जे वरती जे बाप्पा लावलेले आहेत ते तुम्ही बघू शकता, ग्रीन कलर, ऑरेंजमध्ये आणि व्हाईटमध्ये. हे सर्व असे बाप्पा इथे लावलेले आहेत. आणि अशी जी लहान मुलांना खूप जसं आवडतो बाप्पा, तशी मूर्त इथे आहे. ही बघा, जी लहान मुलांना म्हणजे सर्वच लहान मुलांना तसं आवडतो. बाप्पा म्हटल्यावर सर्वांनाच आवडतो, परंतु जी लहान मुलांना सर्वात जास्त जशी मूर्ती आवडते तशी मूर्तसुद्धा इथे आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता एकदम वरती महाकाल अवतार जो इथे दाखवला आहे, शंकर रूपी अवतार जो आहे बाप्पाचा,
तो अतिशय सुंदर आणि एकदम देखणा दिसतोय बाप्पा. आणि खूप खूप म्हणजे खूप व्हरायटी आहेत. जिकडे जाल तिकडे गणपती बाप्पा आहेत. आता आपण सध्या त्यांच्या जे इथं छोटे गणपतीचे वर्क झालेले आहेत पूर्णपणे इथे आहोत आपण. आणि नंतर आपण त्यांच्या मोठ्या वर्कशॉपला भेट देणार आहोत, म्हणजे जिथे की 4 फुटापासून ते 12 फूट 15 फुटाचे जे बाप्पा असतात तिथे आपण जाणार आहोत. आणि हा एक बाप्पा बघा, इथे माझी एक नजर गेले. रेड कलरचा जो बाप्पा आहे आणि त्याला डायमंड वर्क कशा प्रकारे केला. दगडूशेठ आहे, पण मी सुद्धा अगोदर ओळखलं नव्हतं की हा दगडूशेठ आहे. त्याचं वर्क बघा कशा प्रकारे केलं, म्हणजे अतिशय युनिक. आणि हा मोदकवाला बाप्पा आहे, अतिशय सुंदर आहे. म्हणजे बघता क्षणी या बाप्पाच्या प्रेमात पडावं आपण, असा बाप्पा आहे. अतिशय खूप सुंदर. आणि गणपती म्हटलं की जे आपल्या डोळ्यांसमोर जी मूर्त येते तीच ही मूर्त बघा. गणपती म्हटल्यावर जी अतिशय देता घेता गणपती, शांत, समोर 2 पाय, जे आपल्या डोळ्यांसमोर जी मूर्ती उभी राहते तीच मूर्त इथं आपल्याला पाहायला भेटते. आणि खूप इथे अशा बाप्पांच्या मूर्ती आहेत, ते बघू शकता तुम्ही, जे की पूर्णपणे त्यांचं काम झालेलं आहे. आणि इथे त्यांनी डिस्प्लेसाठी लावलं आहे. जिकडे जाईल नजर तिकडे आहे. खरं तर बल्लाळ हा खूप प्रसिद्ध आहे हमरापूर विभागात. आणि तेवढ्याच त्यांच्या मूर्त्या देखील खूप जगभर प्रसिद्ध आहेत, कारण की परदेशातसुद्धा त्यांच्या मूर्त्या जातात. तर तुम्ही अवश्य एकदा भेट द्या बल्लाळ आर्ट्सला. तर नमस्कार मंडळी, आता आपण आलो आहे कुठे माहिती आहे का, बल्लाळ आर्ट, जे की हमरापूरमध्ये आहे. आणि हे फक्त ना हमरापूर विभागात नाही तर पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत, कारण की यांच्या इथून मूर्त्या पूर्ण देशात नव्हे तर फक्त परदेशात देखील पाठवल्या जातात. आणि अतिशय सुंदर सुंदर अशा मूर्त्या तुम्ही बघू शकता. आणि जी मला खास जी आवडते ती म्हणजे दगडूशेठची मूर्त. बघता क्षणी आपल्या मनात बसावी अशा मूर्तींची इथं कलाकृती तुम्हाला पाहायला मिळते. आणि जी ट्रेंडिंगची जी बाप्पाची जी मूर्त आहे तुम्ही इथं बघू शकता. त्यांचा डिस्प्ले जो आहे ना अतिशय सुंदर असं लावलं आहे. आणि एक तुम्ही बघा, जे की बाप्पा बसलेला आहे सिंहासनावर आणि पाठीमागे मोरपीस आहे. आणि मोरसुद्धा पाठीमागे आपल्याला बघायला भेटत आहे. आणि सुरुवातीला जिथं आपण बघतो तिथं कमळावर जो बाप्पा विराजमान झालेला आहे. आणि या मूर्त्या जवळजवळ अशा 2.5-3 फुटाच्या इथं डिस्प्लेला त्यांनी लावलेल्या आहेत. आणि अतिशय सुंदर असा डिस्प्ले. आणि आता आपण वळणार आहोत मोठ्या बाप्पांकडे, ज्या की समोरलाच लावल्या आहेत. ही अंदाजे माझ्या माहिती ती 12 ते 15 फुटाची मूर्ती असणार, म्हणजे जी माझ्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा येत नाही आहे ॲक्च्युलीमध्ये. मला खूप पाठीमागे यावं लागलं आहे. ही सुंदर अशी बलाढ्य मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण असं आतमध्ये जाणार आहोत, बघणार आहोत कोणत्या कोणत्या अजून मूर्त्या आहेत. साईडलाच इथे एक शंकर अवतारातला बाप्पा आहे. ही पण मूर्त खूपच अशी मोठी आहे. आणि जेवढ्या मूर्ती मोठ्या मोठ्या आणि तेवढीच सुंदर अशी त्यांची पेंटिंग आहे. आपण जिकडे नजर जाईल तिकडे मोठ्या मोठ्या अशा मूर्ती लावलेल्या आहेत. हा वर्कशॉप आहे ना खूप प्रसिद्ध असा वर्कशॉप आहे. आणि इकडचा सुद्धा डिस्प्ले तुम्ही बघू शकता, खूप सुंदररित्या असं त्यांनी सजवलेला आहे. आणि इकडे छोट्या मूर्त्या, यांच्याकडून जवळजवळ 1 फुटापासून ते 12-15 फुटापर्यंत मूर्त्या भेटतात आपल्याला पाहायला. आणि आता आपण आतल्या बाजूला जाणार आहोत, जिथे की अजून सुंदर सुंदर मूर्त्या त्यांनी ठेवलेल्या आहेत. ओ माय गुडनस, अतिशय सुंदर मूर्ती आहे, एक नंबरच. ही जवळजवळ एक 10-12 फूट असेल. दादा ही किती फूट आहे? ही 9 फुटाची मूर्त आहे. आणि बघता क्षणी मूर्तीच्या प्रेमात पडावं अशी ती मूर्त आहे. मला तर खूपच आवडलं आहे मूर्त. आणि इथे आपण बघू शकता गेल्या वर्षीचा ट्रेंडिंगचा बाप्पा, आपला मुंबईचा राजा, ॲज इट इज जशीच्या तशी मूर्ती पाहायला मिळते. बघू शकता तुम्ही, जशीच्या तशी मूर्ती आहे ही मुंबईच्या राजाची. आणि साईडलाच त्याच्या सिंहासनावरचा बाप्पा, हा यंदाचा ट्रेंडिंगचा बाप्पा आहे. तुम्ही बघताय ना जो हा यंदाचा ट्रेंडिंगचा बाप्पा आहे. कारण की म्हणजे भरपूर गणपतींच्या मागे ना असा प्रभावळ जी आहे ना ती मोरपंखाची आहे. ती यंदाचा ट्रेंडिंगचा बाप्पा आहे तो. आणि माय गुडनस, मी तर आता पहिल्यांदा असा बाप्पा बघतोय जो की ज्या बाप्पाच्या मागे एक वाघ दाखवलेला आहे त्यांनी. हा बघा, हा बाप्पा आहे आणि बाप्पाच्या मागे ना असा वाघ दाखवलेला आहे बघा. तर त्यांनी पूर्ण अतिशय सुंदर प्रकारे ते कवर केलेलं आहे, कारण की धूळ वगैरे बसायला नको म्हणून. आणि
त्याच्यात साईडला बाप रे बाप, इथे आलं ना की इथे स्वर्गात आल्यासारखं वाटते. कारण की जिकडे नजर जायला तिकडे फक्त सुख, समाधान, आनंद, श्रद्धा, भक्ती, विश्वास सर्व काही एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. दगडूशेठ बोलल्यावर प्रेम आहे, प्रेम आपल्यासाठी. आणि तेवढ्याच सुंदर सुंदर मूर्त्या बघू शकता, किती मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत तिथे. आणि मी तर सांगेन ना, मी तुम्हाला नक्की ॲडवाईस देईन की तुम्ही एकदा तरी बल्लाळ आर्टला व्हिजिट करा. कारण की इथल्या ज्या मूर्त्या आहेत ना, अप्रतिम आहेत, अप्रतिम अक्षरशः. सो तुम्ही या इकडे एकदाच तरी भेट द्यायला. आणि एवढ्या सुंदर सुंदर मूर्ती आता सुरुवात झाली आहेत. मला असं वाटतं आता अजून ट्रेंडिंगवाले बाप्पा जे आहेत ते येतीलच. आणि या बाप्पांच्या मागे आपल्याला छोट्या मूर्त्यासुद्धा दिसत आहेत तिकडे, आपण तिथेसुद्धा जाणार आहोत आता. आणि आता आपण मागच्या साईडला आलो आणि इकडे पण बघा तुम्ही, ते गणपती बाप्पांचं काम चालू आहे. अर्धे कलर त्यांना झालेले आहेत आणि अर्धे वर्किंगमध्ये आहेत. आणि इथं तुम्ही जर बघाल तर अशा एका लाईनीमध्ये सुंदरप्रमाणे अशी मांडणी केलेली आहे बाप्पांची. आणि इकडे चक्रीवर सुद्धा बाप्पांचं काम चालू आहे. एका ताई काम करताय तिथे बाप्पाचं. ते आता आहे ना, मी 360 फिरणार आहे बघा, पूर्ण 360 फिरणार आहे एका जागेवरून. आणि एका जागेवरून मला एवढ्या मूर्त्या इथं पाहायला भेटतात. म्हणजे फक्त जागच्या जागी मी फक्त गोल फिरलो आहे आणि एवढ्या मूर्त्या आपल्याला पाहायला भेटतात. हा कारखाना आहे ना खूप मोठा आहे. हा इथून फिरून पण नाही आपल्या कॅमेऱ्यामध्ये शूट होणार आहे. कारण की याच्या खूप पुढे अजून याच्या खूप पुढे कारखाना आहे. याची सुरुवात खरी इथून येते. म्हणजे तुम्हाला मी एक्झॅक्ट लोकेशन सांगतो. तुम्ही इथून रेल्वे फाटकाच्या इथून यायला सरळ आलात ना का 2 रस्ते गेलेत, एक वरडीच्या साईडला आणि इकडं तांबडशेत जोया साईडला. आणि त्याच्या समोरला एकदम फ्रंटला जो आहे ना, हा बघा असा बॅनर जो आहे बल्लाळ आर्टचा. आणि जेवढ्या इथं सुंदर मूर्त्या आहेत ना तेवढेच चांगले त्याचे ऑनरसुद्धा आहेत. त्यांनी खूप सपोर्ट केला आपल्याला, म्हणजे खूप कोऑपरेट केलं आहे व्हिडिओसाठी. अतिशय सुंदर, त्यांचं मनापासून मी धन्यवाद करतो. आणि तुम्ही एकदा नक्की भेट द्या इथं बल्लाळ आर्ट्सला. काहीच आता आपण खूप सारे गणपती बाप्पा बघून झालेले आहेत आपले. तर आता आपण आजच्या ब्लॉगचं इथे एंड करतो आहे. तुम्ही नक्कीच, तुम्हाला जर हा ब्लॉग जर आवडला असेल आणि अजून जर तुम्हाला ब्लॉग्स जर बघायचे असेल, अजून आपले खूप गणपतीचे ब्लॉग येणार आहेत. पुढचे ब्लॉग बघण्यासाठी नक्कीच लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.